नाही, जे आदिवासी विभागाने परिपत्रक काढून म्हणजे त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचं काम केलेलं आहे. या JR मध्ये ज्या तरतुदी केल्या आहेत तेवढं का घाबरतं सरकार आणि घाबरण्याचं कारण काय आहे? आणि ही अशी बंधनं लादणं म्हणजे सरकार खरोखरच आदिवासींच्या भल्याचा विचार करणारी सरकार आहे का? केवळ आदिवासींना वनवासी म्हणून मूर्ख बनवून मतं घेण्यासाठीच त्यांचा उपयोग करायचा, हीच एवढी यांची मानसिकता आहे का? आणि म्हणून मला तरी असं वाटतं की ज्या नियमात ज्या अटी घातल्यात, आता याला वयाचे 26 वर्षानंतर वसतिगृहात प्रवेश नाही, ठीक आहे, आपण समजूनही घेऊ वयाच्या याला, पण त्यानंतर समकक्ष समतुल्य अभ्यासक्रमास बंदी. एखादा पोरगा जर BA करतोय, त्याला जर वोकेशनल कुठला ट्रेड करायचा आहे किंवा BE करायचं आहे, त्याला नंतर MA करायचं आहे, म्हणजे त्याला एकदा तो 12 म्हणजे हे असं म्हणतील उद्या 12वी झाल्यानंतर त्याला वसतिगृहात प्रवेश नाही. हे मुलांनी अधिकाधिक शिक्षण घ्यावेत, विविध विषयाचं ज्ञान प्राप्त व्हावं, विविध डिग्र्या प्राप्त कराव्यात, हे काय वाया जाणार आहे का? आणि सरकार म्हणून यापासून पळ काढण्याचं कारण काय? याच्यासाठी कशालाही बंधनं लावायची? आणि त्याबरोबर हे म्हणतात की पार्ट टाइम नोकरीवर बंदी. एखादा मुलगा हुशार आहे, तुमच्या हॉस्टेलमध्ये राहत आहे, शाळा करतोय आणि कुठेतरी कुटुंबाचा आधार बनून तो जर नोकरी करत असेल तर त्याच्यावर बंदी. म्हणजे तो तुमच्याच भरोशावर जगला पाहिजे, मेला पाहिजे. त्याच्या कुटुंबाचा किंवा त्याचा जर अधिक त्याला परिश्रम करून जर जगायचं असेल, कुटुंबाला आधार बनायचं असेल, तर तुम्ही ही बंदी कशी लावू शकता? आंदोलन आणि संघटनावर बंदी म्हणजे तुम्ही तिकडे हॉस्टेलमध्ये सरकार म्हणजे तुमच्या घरचा पैसा आहे काय? तिथे जर राहत होतो तर त्याला त्याच्या हक्कासाठी उद्या त्याला खराब अन्न मिळालं, विषबाधा झाली, उद्या काही त्या हॉस्टेलमध्ये असुविधा आहे म्हणून काय त्याने आंदोलन करू नये, त्याने रस्त्यावर उतरू नये? हा कुठला प्रकार आहे? म्हणजे तुम्ही त्याला दाबण्याचा प्रयत्न करताय. हे सरकार आंदोलनाला घाबरते. हे डरपोक लोक आहे. आणि म्हणून या डरपोक लोकांना आता प्रसार माध्यमांशी बोलण्याची मनाई. का बोलू नये त्या पोरांनी? अरे तुम्हाला देशाला स्वातंत्र्य मिळालंय की आम्ही गुलामगिरी जगतो आहोत? पुन्हा यांना काय वाटतं इंग्रजांच्या स्वतीदारांना? अजून इंग्रजांचंच राज्य आहे, त्याचेच मांडलिक म्हणून काम करतायत. का बोलू नये त्यांनी? प्रसार माध्यमांशी बोललं पाहिजे त्यांनी, त्यांच्याकडे असलेले प्रश्न मांडले पाहिजेत. पण त्यावर जर बंदी आणत असतील आणि त्याला हॉस्टेलमधून डिबार करत असतील तर हे मात्र अत्यंत चुकीचं आहे. त्याच्या स्वातंत्र्यावर, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, त्याच्या अधिकाराचं हनन करणार आहे. यावर सगळे ही जी काही मस्ती आहे. आणि वसतिगृहाच्या भोजन कक्षात प्रवेश नाही. वा रे शहाणे हो, तुमच्या अकलेचे दिवाळे निघालेत. त्या पोरांनी जिथे भोजन बनतो तिथे जाऊ नये, तो खातो त्या ठिकाणी त्यांनी जाऊ नये, अशी नियमावली करायची. कोणा शहाणा अधिकारी आहे? मी आता हा विषय घेणार आहे आणि मी याचं उत्तर द्यावं लागणार आहे. हा नालायकपणा आहे, हा मूर्खपणा आहे. भोजन कक्षात जाऊ नये. आदिवासी मंत्र्याबरोबर आता DPTCला आहेत, मी त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि हे मागे घ्या, नाही तर मी सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन करणार आहे आणि या रस्त्यावर आणि या संदर्भात उभे व्हा म्हणून आंदोलन उभं करावं लागेल. जिथे खातं ते अन्न कुठल्या दर्जाचं आहे ते बघू नये. हे काही वाढू देत आणि त्यांनी खावं. यांचे उपकार आहेत का? यांच्या घरचे पैसे आहेत, यांच्या परिश्रमाचे पैसे आहेत. लोकांच्या टॅक्स रूपाने आलेले पैसे त्या उपेक्षित माणसाला बरोबरीने आणण्यासाठी या दिलेल्या सुविधा आहेत. आणि तिथे बंधनं घालून तुम्ही आपलं पाप ढाकण्याचं काम करताय. हे योग्य नाही. हा JR किंवा हे सूचना परिपत्रक आहे ते तातडीने रद्द केलं पाहिजेत, अशीच आमची मागणी असणार आहे. 5 ऑगस्टला त्याच्यामध्ये अनेक ज्या अटी नवीन लावण्यात आलेल्या आहेत त्या अन्यायकारक आहे असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून 5 ऑगस्ट 2026ला वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्याची जे बाबतच्या सूचना आणि माहितीच्या बाबतचा एक शासन निर्णय काढला. कारण महाराष्ट्रामध्ये एकूण 490 शासकीय वसतिगृह आहे आणि त्या सर्व वसतिगृहामध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्यामुळे काल 2.5 तास विद्यार्थ्यांशी संवाद केला. प्रत्येक अपर आयुक्त कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांना बोलावून कमिशनर, सचिव, त्या ठिकाणचे ATC यांनी विद्यार्थ्यांशी संवाद केला. JRच्या बाबत, शासन निर्णयाच्या बाबत तुमची काही अडचण असेल
शंका असेल आणि विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता शासन निर्णयामध्ये कदाचित जर काही बाबी नमूद केल्या असेल तर कुठल्या सुधारल्या गेल्या पाहिजे याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी दिलेल्या चर्चेनुसार आम्ही प्रवेश घेतेवेळी स्थानिकांना प्राधान्य हा विषय होता, परंतु निश्चितच गडचिरोलीचा विद्यार्थी पुणेला शिकायला गेल्यानंतर स्थानिकाचा विषय आल्यानंतर थोड्या अडचणी जात होते, त्याच्यामध्ये सुधारणा करून गुणवत्तेनुसार त्यांना प्रवेश मिळेल अशा प्रकारचा एक सूचना विद्यार्थ्यांनी सुचवली असल्यामुळे ती 100% विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्यामुळे आम्ही ते ग्राह्य धरली. प्रवेशाच्या वेळी वय जे त्यांनी सांगितलं, कारण 30 वर्षापर्यंत विद्यार्थी कोणत्याही वर्गात आणि किती वेळ शिकू शकून तो हॉस्टेलमध्ये राहू शकतो, वसतिगृहात राहू शकतो अशा प्रकारची अट त्याच्यामध्ये आम्ही टाकली. ही सूचना जी आहे आमच्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, आमच्या मुलांनी दिलेली असल्यामुळे, कारण विद्यार्थी केंद्रबिंदू समजूनच आदिवासी विकास विभाग काम करत असल्यामुळे परंतु आदिम जमातीसाठी 5% आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. आदिवासी दिव्यांगन मित्र जे आहेत त्यांच्यासाठी 5% आरक्षण ठेवलं आणि 2 जागा अनाथ मुलं जी आहे त्यांना 2% आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. परंतु अनिवार्य अट यासाठी टाकण्यात आलेली आहे, प्रतिमा 70% उपस्थिती आवश्यक आहे. कारण एकदा वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर, त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर, त्या शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 70% उपस्थिती असणं अनिवार्य राहणे आवश्यक आहे. जोपर्यंत महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून, मुख्याध्यापकाकडून 70% उपस्थिती येणार नाही तोपर्यंत त्यांना मिळणारा जो लाभ आहे भविष्यातला तो मिळण्यासाठी आम्ही विचार करू. परंतु 70% उपस्थिती अनिवार्य आहे. सोबतच आम्ही विद्यार्थ्याचं हित ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विद्यार्थी केंद्रबिंदू समजून, काल आम्हाला 2.5 तास विद्यार्थ्यांनी जे सूचना केल्या, विद्यार्थ्यांनी सूचना केल्यामुळे, कारण विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्यामुळे आदिवासी विकास विभाग 100% त्यांच्या सूचनेचं आम्ही पालन करतो, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. बंदी आहे, आंदोलनावर बंदी आहे, प्रसार माध्यमांशी बोलण्यावर बंदी आहे? नाही, बिलकुल नाही. भारतीय संविधानानुसार सर्वांना स्वतंत्रचा अधिकार असल्यामुळे अशी बंदी कुठलीही घातली नव्हती. वसतिगृहामध्ये विद्यार्थी आंदोलन करू नये वसतिगृहात, परंतु तो शिकणारा विद्यार्थी बाहेर आंदोलन केलं तर कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आणि कुठल्याही प्रकारच्या ह्या ज्या बंदी होती त्यांनी सुचवलं काल का ही बंदी नको, म्हणलं नाही, बंदी तुम्हाला जर वाटत ही बंदी तर बिलकुल आम्ही उठवून टाकलेली आहे बंदी, त्यामुळे ही सुद्धा आम्ही बंदी उठवणार आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारची अशी फक्त एवढंच का बा बाहेरचा कोणी व्यक्ती ज्यांचा वसतिगृहात प्रवेश नाही त्यांना वसतिगृहात किंवा किचनमध्ये येण्यास मनाई निश्चित घातलेली आहे बाहेरचा. परंतु आमचा जो विद्यार्थी आहे, ज्या विद्यार्थ्याची वसतिगृहामध्ये प्रवेश आहे, तो शिकत आहे, त्यांना 100% परमिशन राहील. परंतु बाहेरचा माणूस येऊन आमच्या वसतिगृहामध्ये शूटिंग करणे, काही आपल्या किचनमध्ये जाणे हे काही योग्य नाही. त्यामुळे तेवढी बंदी तर अनिवार्य आहे. 70% उपस्थिती ही अनिवार्य घातलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्याचा प्रवेश वसतिगृहात नाही त्यांना किचनमध्ये किंवा इतर ठिकाणी आंदोलन करण्याचे अधिकार नाही, अशाच प्रकार ठेवलेले आहे. जसं म्हणणं आहे की जे आश्रम शाळांमध्ये जे गैरप्रकार होतात ते उघड होऊ नये म्हणून ह्या प्रकारचे नियम नाही, तसा प्रकार नाही आहे. आमचे बंधू आहे विजूभाऊला चांगला याबाबत विद्यार्थ्याचा अनुभव असल्यामुळे विजूभाऊ कोणत्या उद्देशाने बोलले हे काही मला कल्पना नाही, परंतु निश्चितच आम्ही विद्यार्थी हा केंद्रबिंदू समजून आम्ही काम करत असल्यामुळे विद्यार्थी हा आमचा केंद्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण, अध्ययन, अध्यापन, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हाच उद्देशाने हेतू आहे. शेवटचा प्रश्न